यांच्याबद्दलचा साम्राज्य, वृत्तांत सामान्यांचा लवकरच पहा असामान्य. आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर सन या 2025 वृत्तवाहिनीवर. अर्थसंकल्पासाठी वृत्तवाहिनी परिवहन विभागाची आढावा पदार्पणात बैठक उपमुख्यमंत्री लवकरच अर्थमंत्री करणार अजित पवार यांनी बोलावली पर्दाफाश. होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थितीची परिस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14,300 बसेस असून त्यापैकी 10 वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10,000 बसेस आहेत. पुढील 3 ते 4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःच्या बसेस घेणं आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी 5,000 नवीन लालपरी बसेस, पुढील 5 वर्षात 25,000 लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखलेली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाचे निकड लक्षात घेऊन तातडीनं तत्वतः मान्यता दिली असून याबद्दलचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानलेत. गाव तिथे एसटी, मागेल त्याला बस फेरी. प्रताप सरनाईक म्हणाले, दरवर्षी 5,000 नवीन बस याप्रमाणे सन 2029 साली 25,000 बसेस, 5,000 इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे 30,000 बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल. भविष्यात गाव तिथे एसटी, मागेल त्याला बस फेरी आपण देऊ शकतो. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटीवर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे.